नमस्कार. मी डॉक्टर शोभा अरुण उंचेगावकर, औरंगाबाद. कुबलयापीड वध. प्रातःकाळी महोत्सव पाहण्यासाठी रंगभूमी प्रेक्षकांनी खचाखच भरून गेली होती. सभा मंच विविध चित्रांनी, पताकांनी, वस्त्रांनी सजवल्यामुळे अतिशय सुंदर दिसत होता. हे दृश्य अतिशय मनोरम दिसत होते. हिऱ्यांचे आभूषण आणि रेशीम वस्त्र धारण केलेल्या राण्या आणि सुडोल शरीर यष्टी असलेल्या मल्लांनी नाट्यगृहाला शोभा आणली होती. वातावरणात एक प्रकारची चमक होती. सरबत, पाणी आणि नाना प्रकारच्या फळांनी आणि मिष्टान्नांनी भरलेली पात्रे चहो बाजूला ठेवली होती. लाकडाचे आणि दगडाचे शेकडो मंच बनले होते. सभा मंडपात ऊर्ध्वभागी स्त्रियांसाठी खिडक्या बनवल्या होत्या. पूर्व दिशेला पताकांनी सजवलेला अत्यंत सुंदर मंच राजा कंसाचा होता. प्रचंड संख्येने उपस्थित असलेल्या जनसमुदायामध्ये रंगभूमी मानवी मुंडक्यांच्या अथांग सागरासारखी दिसत होती. राजा कंसाने कुबलयापीड नावाच्या हत्तीला रंगभूमीच्या द्वारावर नियुक्त केले आणि स्वतः आपल्या आसनावर येऊन बसला. त्यावेळी त्याने श्वेत वस्त्रे परिधान केली होती. श्वेत मुकुट आणि श्वेत चामरांमुळे राजा कंस उगवत्या चंद्राप्रमाणे भासत होता. राजा कंस आपल्या स्थानावर विराजमान होतात. उपस्थित प्रजाजनांनी त्याचा जय जयकार केला. जनतेचे अभिवादन स्वीकार करून कंसाने आसन ग्रहण केले. त्यावेळी रंगभूमीवर एक एक वीर मल्ल येऊ लागले व मांडी ठोकून एकमेकांना युद्धासाठी आवाहन करू लागले. तेव्हाच बलराम व श्रीकृष्ण रंगशाळेच्या द्वारावर आले. ते आत प्रवेश करणार इतक्यात माहुताने कंसाच्या गुप्त आज्ञेप्रमाणे कुबलयापीड हत्तीला बलराम आणि श्रीकृष्णाच्या दिशेने पाठवले. त्या हुशार हत्तीला आपले काम बरोबर समजले आणि तो रामकृष्णाच्या दिशेने पुढे सरकू लागला. हत्तीला आपल्या दिशेने पुढे येताना पाहून कृष्ण सावध झाला. हा हत्ती आपल्याला मारण्याच्या उद्देशानेच येत आहे हे त्याला कळून चुकले. कृष्णाच्या जवळ येऊन तो हत्ती मेघगर्जनेप्रमाणे चित्कार करू लागला. श्रीकृष्णाने त्याला आपली मांडी ठोकून आवाहन केले आणि मग सिंहाप्रमाणे गर्जना करीत त्या हत्तीच्या समोर जाऊन त्याची सोंड पकडली. कृष्ण त्या हत्तीचा कधी कान पकडायचा, कधी सोंड पिरगळायचा, तर कधी त्याच्या पायावर जोराने मुष्टी प्रहार करायचा. कृष्णाच्या त्या वज्रप्रहारांनी तो अतुल बलशाली हत्ती वेदनेने व्याकुळ झाला. कृष्णाच्या प्रहारांना प्रत्युत्तर देण्यास तो असमर्थ झाला. भयंकर चित्कार करीत तो महाकाय हत्ती जमिनीवर गडबडा लोळू लागला. अशा प्रकारे त्या हत्तीला शक्तिहीन केल्यामुळे कृष्णाने आपला एक पाय त्याच्या मस्तकावर व दुसरा जमिनीवर ठेवून त्याचे 2 मोठे दात उपटून काढले आणि त्याच दातांनी त्याने त्या हत्तीला मारायला सुरुवात केली. त्या हत्तीच्या अंगातून रक्ताच्या चिळकांड्या उडू लागल्या आणि त्या फवाऱ्यात श्रीकृष्ण भिजून गेले. गरुड सर्पाला कसा जमिनीवर खेचून घेऊन जातो त्याप्रमाणे त्यावेळी बलराम त्याची शेपटी पकडून जमिनीवर खेचू लागले. अशा प्रकारे हत्तीचा त्याच्याच दातांनी वध केल्यावर भगवान श्रीकृष्णाने एकाच प्रहारात माहुताचा वध केला. त्यानंतर कृष्ण व बलरामाने मिळून प्रवेशद्वाराचाच विध्वंस केला आणि हत्तीच्या अन्य रक्षकांचाही वध करून रंगभूमीत प्रवेश केला. त्यांचा सिंहनाद, मांडी ठोकून युद्धाला आवाहन करायची रीत, त्यांचा जोश आणि उत्साह पाहून उपस्थित जनसमुदायाने त्यांचे हर्षध्वनीने स्वागत केले. बलराम आणि श्रीकृष्णाला रंगभूमीवर बघून कंस घाबरला. जनतेचे त्यांच्याबद्दलचे आकर्षक पाहून तो दुःखी झाला.
जणू काही त्याचा काळच त्याच्यासमोर प्रत्यक्ष उभा होता. जय श्रीकृष्ण.